गौरी गणपतीच्या सणाला कोकणात जाण्याकरता जे चाकरमानी आहेत या परिसरात राहणारे यांचं रेल्वेने जाण्याकरता खूप मोठं प्राधान्य असतं। कोकण रेल्वे सुरू झाल्यापासून प्रचंड अशी गर्दी असते आणि मग बुकिंग करता रिझर्वेशन करता गर्दी असल्यामुळे ज्या काही एकंदर ज्या खिडक्या आहेत बुकिंगच्या त्या थोड्या कमी पडतात आणि त्यामुळे गेले कित्येक वर्षाची कोकणवासियांची मागणी होती आणि म्हणून गणपतीच्या काळामध्ये या 2 खिडक्या आम्ही वाढवलेल्या आहेत। त्याचं उद्घाटन या ठिकाणी केलेलं रिझर्वेशनचं कोकणवासियांची मागणी होती, आज ती पूर्ण झालेली आहे आणि त्याचं उद्घाटन आज या ठिकाणी झालेलं आहे। सर, पण एकीकडे पाहिलं जातं की कोकण जे चाकरमानी आहे त्याची मोठी गर्दी होताना पाहायला मिळते, त्यामुळे आपण संसदेत याबद्दल काही अतिरिक्त ट्रेन वाढवण्याच्या दृष्टिकोनातून काही आपण अतिरिक्त ट्रेन तुम्ही पाहिलं असेल या 10 वर्षामध्ये रेल्वेची जी काही प्रगती झालेली 11 वर्षामध्ये आपण स्पेशल ट्रेन कोकणासाठी गणपतीसाठी विशेष अशा कोकण स्पेशल ट्रेन सोडत असतो। ट्रेनची संख्या पण प्रचंड आहे, पण शेवटी लोकसंख्या वाढ हा आपल्या हिंदुस्थानाचा मोठा विषय आहे, परंतु जास्तीत जास्त सुविधा कशा देता येतील याकडे आम्ही प्रामाणिकपणे लक्ष देतो। सर, काल शिवसेनेचे 2 मेळावे पार पडले, याच्यानंतर आज संजय राऊत यांनी एकनाथ शिंदेवरती टीका केलेली आहे। त्यांची जी भाषा आहे ती आगोरी विद्येची भाषा आहे असं ते म्हणतात। हे बघा, आत्ताच मी या ठिकाणी रिझर्वेशन काउंटर सुरू केलेले आहेत कोकणाला जाण्याकरता। आमच्या प्रभागामध्येच मी ज्या ठिकाणी राहतो त्या ठिकाणी मेंटल हॉस्पिटल आहे। संजय राऊत यांची रवानगी त्या मेंटल हॉस्पिटलमध्ये करण्याची गरज आहे आणि त्या ठिकाणी ऑलरेडी आम्ही त्यांच्याकरता रिझर्वेशन ठेवलेलं आहे। त्यांनी त्या ठिकाणी जाण्याचं काम करावं। संजय राऊत नेहमीप्रमाणे भुंकण्याचं काम करतायत, ते सामनाच्या पगारावरती आपला चरितार्थ चालवत असतात आणि पगारामुळे त्यांना सकाळी जे भुंकण्याचं काम आहे ते नित्यनेमाने करत असतात। एकनाथ शिंदेंवरती कितीही यांनी टीका केली तरी महाराष्ट्रातील जनतेने जो काही त्यांना पाठिंबा दिलेला आहे, 80 जागा लढून 60 जागा विधानसभेच्या त्यांनी जिंकलेल्या आहेत। यांनी 100 जागा लढवल्या, 20 पण जागा जिंकता आल्या नाहीत। त्यामुळे यांच्या बडबडीकडे बालिश बहु बाईकात बडबडला असं जे म्हणतात तसं ते पोरकट संजय राऊत आहेत। मीडियापुरते सकाळी त्यांची लायकी फक्त बडबडणं मीडियामध्ये एवढीच राहिलेली आहे। काल त्यांनी धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या संदर्भात जे उद्गार काढले, ठाण्यात या तुम्हाला आम्ही जोड्याने आणू, आणि माझे जे त्यांच्यासोबत उद्धव बाळासाहेब ठाकरेंसोबत जे शिवसैनिक आहेत स्वतःला नेते समजतात, धर्मवीर आनंद दिघे साहेबांचे शिष्य समजतात, त्यांच्या जर हिंमत असेल आणि त्यांना जर दिघे साहेबांची जाण असेल, दिघे साहेबांनी त्यांना जे मोठं केलं, जो काय त्यांच्यावरती उपकार केलेले त्याची जाण असेल तर संजय राऊत याला जोड्याने हाणतील। दिल्लीत जाऊन अमित शहाची खूप चांगली करतात, तेच मेलेले आहेत असं ते म्हणतात। सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची चाटेगिरी कोण करतंय हे अख्ख्या जगाने पाहिलेलं आहे। हिंदुस्थानात राहून पाकिस्तानची भाषा जे बोलतायत, पाकिस्तानला पाहिजे तशा पद्धतीने बोलतायत। आज पाकिस्तानमध्ये ह्यांचे व्हिडिओ फिरतायत। मी तर म्हणेन हा एक मोठा राष्ट्रद्रोह आहे आणि यांच्यावर राष्ट्रद्रोहाची कारवाई केली पाहिजे। आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याची चर्चा सुरू असताना मात्र तुम्ही जेवढे उतावळे झाला होता आम्ही कोणावर युती करावी आमचा प्रश्न संजय होता, बेगामी शादीने ठाण्याचा अब्दुल्ला दिवाना। हे बघा, राजसाहेबांबद्दल जो काही प्रेमाचा उमाळा जो आलेला आहे हे पाहून आश्चर्याचा धक्का बसतोय। ज्या राजसाहेबांना उद्धव ठाकरे यांनी खड्यासारखे बाजूला केलं, ज्या राजसाहेबांनी वणवण फिरून महाराष्ट्रात शिवसेना ग्रामीण भागात वाढवली, त्यांना शिवसेना सोडण्याकरता लावलं। लहान मुलगा कसा रुसून बसतो आणि बालहट्ट वडिलांना पुरवावा लागतो, तशा पद्धतीने रुसून बसून बाळासाहेबांकडनं बालहट्ट आपला पुरून घेतला। ते उद्धव साहेब आज राजसाहेबांबद्दल जे काय प्रेम दाखवत आहेत यावरनं आश्चर्याचा धक्का बसलेला आहे। असो, शेवटी निर्णय राजसाहेब घेणार आहेत। तुम्ही लोकसभेत मेलेला होतात पण विधानसभेत ईव्हीएमच्या ऑक्सिजनवर जीवन झालात असं संजय राऊत। अरे, जर ईव्हीएमच्या ऑक्सिजनवरती आम्ही जगलो असतो तर आदित्य ठाकरे निवडून आले असते का? लोकसभेला अरविंद सावंत निवडून आले असते का? काय माहिती आहे का, जसं लोकांना पटेल असंच बोलावं। लोकांनी आजकाल
एक जो म्हणतात ना जोकर अशा पद्धतीने तुमची गणना केलेली आहे. काल देखील ऑपरेशन सिंदूर याच्यावरती आणि वरती अमित शहावरती टीका करताना उद्धव ठाकरे दिसले. मला वाटतं बघा, राहुल गांधींची भाषा आणि पाकिस्तानची भाषा संजय राऊत बोलत आहेत आणि त्या खड्ड्यामध्ये उद्धव साहेबांना सुद्धा ते ढकलत आहेत. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाचा तर त्यांनी कडेलोट केलेला आहे आणि भविष्यामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा सुद्धा कडेलोट करण्याच्या तयारीत आहेत. येणाऱ्या काळात चाचपणी सुरू झालेली आहे, अनेक लोक सोडून जात आहे, त्यामुळे नक्कीच ठाकरे गटात तुम्ही पाहताय की काल किल मी अशा पद्धतीने म्हणजे सहानुभूती घेण्याकरता भाषणं केली जातात. भविष्यामध्ये हीच लोक स्वतःचे कपडे फाडून रस्त्यावर फिरणार आहेत. ॲम्ब्युलन्सची देखील गरज असते. मी तुम्हाला काय, मनगटात जोर लागतो याकरता, अशी भाषा करायला मनगटात जोर लागतो. हे सर्व गोष्टी आम्ही लोक करत होतो. एकनाथ शिंदे यापूर्वी यांचं नेतृत्व करायचं, मनगटात जोर लागतो. उगाच काहीतरी कोट्या करणं, जोक करणं म्हणजे मनगटशाही नाही. मनगटशाहीची भाषा करण्याकरता मनगटात जोर लागतो. आपल्या आहे का ते पहा. सर, शेवटचा प्रश्न आहे. एकंदरीत माहिती झालं तर काल जो काही पक्षप्रवेश झाला आदल्या दिवशी ठाकरेंसोबत बैठकीत नसतात, मात्र नाराज पुन्हा. मी तुम्हाला सांगतो, विनायक राऊत, संजय राऊत, अनिल परब, उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि आदित्य उद्धव ठाकरे या व्यतिरिक्त त्यांच्याजवळ कोणीही राहणार नाही. लिहून घ्या. मी नाशिकला अधिवेशन होतो त्यावेळी मी म्हणालो होतो, हा शेवटचा फोटो नाशिकचा काढून घ्या. महिन्याभरात ही लोक कुठे असतील ती पहा. ते सत्य आहे की नाही. तुम्ही आत्ताही नाशिकच्या अधिवेशनाच्या वेळी जे मी स्टेटमेंट केलं होतं की हा शेवटचा फोटो नाशिकमध्ये काढून घ्या, महिनाभरात ही लोक कुठे असतील ते तुम्ही पहा. ते तुम्हाला प्रत्यंतर आले की नाही तुम्ही चॅनेलवाल्यांनी दाखवा. सेंट्रल रेल्वेचा विषय ना सर, जिस प्रकार से देखा जाए शिवसेना के दो नेता जो है वो लेकिन संजय राउत इसके ऊपर अभी टिप्पणी कर रहे हैं. देखो, वर्धापन दिन ये तो हमारा था. वो शिवसेना, हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे की असली शिवसेना तो हम है. इनका गुट का निर्माण 2 साल पहले हुआ है सुप्रीम कोर्ट के डिसीजन की तरफ. तो इनका वर्धापन दिन कैसा हुआ? लेकिन क्या है, गाली देने के लिए, टोमना मारने के लिए कुछ तो वजह चाहिए, इसीलिए वो प्रोग्राम उन्होंने रखा था. संजय राउत ऐसे बोल रहे हैं कि जो इनकी भाषा है वो अघोरी. देखो, मैं अभी रिजर्वेशन सेंटर का टिकट बुकिंग का 2 खिड़कियों का ओपनिंग यहाँ किया है. मैं आते वक्त ही मेरे घर के नज़दीक मेंटल हॉस्पिटल है, वहाँ एक बेड बुक करके आया हूँ. क्योंकि संजय राउत अगले दिनों में, अभी तो कुछ भी बड़बड़ कर रहे हैं, अगले दिनों में खुद के कपड़े फाड़ के रास्ते पे घूमने वाले हैं. वहाँ एडमिट करने के लिए मैं एक सीट बुक करके आया हूँ. सर, लोकसभा इलेक्शन में आप मरे हुए थे, लेकिन जब विधानसभा. देखो, ईवीएम को अगर तुम दोष देते तो आदित्य ठाकरे चुन के नहीं आता था, संजय राउत का भाई सुनील राउत भी नहीं चुन के आता था. सिर्फ लोगों के सामने जाने के लिए, सहानुभूति लेने के लिए इसी तरह की बातें ये करते हैं. जिस प्रकार से कल उद्धव ठाकरे जी का भाषण हुआ उसमें भी मतलब नरेंद्र मोदी और ऑपरेशन सिंदूर के ऊपर टिप्पणी की. देखो, संजय राउत के गाइडेंस पे अगर उद्धव ठाकरे चल रहे हैं, अगर ऐसा है, प्रियंका चतुर्वेदी इनकी सांसद है, ऑपरेशन सिंदूर के बारे में भारत के बाहर उन्होंने मोदी जी का जो रवैया है, मोदी जी की भूमिका है, उसकी बाजू लेके उसके समर्थन में भाषण किए. आपकी पार्टी के एक सांसद मोदी जी के समर्थन में भाषण करती है और आप उनके ऊपर गाली गलौज करते, उनके ऊपर टीका टिप्पणी करते. अगर आप में हिम्मत है तो आपकी जो सांसद है प्रियंका चतुर्वेदी, उनके ऊपर कार्रवाई करो. ठाकरे ब्रँड हा देशामध्ये सुप्रीमो आहे असं देखील आता संजय राऊत म्हणतात. ठाकरे ब्रँड म्हटलं की हे बघा, बाळासाहेब ठाकरे, हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे
हा मराठी माणसाचा ब्रँड आहे. देशातच नाही, महाराष्ट्रात नाही, जगात सुद्धा ब्रँड आहे. परंतु हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांचं नाव घेऊन तुम्ही किती दिवस जगणार आहात? कृतीमध्ये पण पाहिजे. ते देव आहेत, त्या देवावरती भक्तांचा पण अधिकार आहे, फक्त रक्ताच्या नात्यांचा अधिकार नाही आहे, कारण ते देव आहेत आमच्या दृष्टीने. तुम्ही कितीही आम्हाला अडवलं तरी बाळासाहेबांवरती भक्ती करण्याचे आम्ही कमी होणार नाही आहे. आणि आज तुम्हाला राज ठाकरे ब्रँड आठवतो का? ज्या राजसाहेबांनी, आम्ही त्याचे साक्षीदार आहोत, जी शिवसेना ग्रामीण भागात वाढवली, त्या राजसाहेबांना खड्यासारखं बाजूला काढलं. भरल्या ताटावरनं जेवणाचं त्यांनी उठवलं. ज्या पद्धतीने लहान मुलगा वडिलांकडे हट्ट करतो की मला चॉकलेट पाहिजे, मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, तशा पद्धतीने राजसाहेबांना बाजूला करण्याकरता बालहट्ट पकडला. वडिलांकडनं तो पूर्ण करून घेतला त्यांच्या मनात नसताना, आणि आज राजसाहेबांवर प्रेम दाखवताय. मग यापूर्वी तुमचं हे प्रेम कुठे होतं? तुम्ही मान्य करा ना, मी संपलोय, मला राजसाहेबांची गरज आहे. हे का नाही मान्य करत आहे? तुम्ही आज राजसाहेबांना हाक मारताय, याचाच अर्थ तुम्ही संपलेले आहात. हे बघा, लोकांना सहानुभूती, ठाकरे नावाचा फायदा किती घेणार? लोकांनी महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये उद्धव ठाकरे यांना दाखवून दिलंय. 100 जागा लढतात, 20 जागा निवडून येतात. एकनाथ शिंदे 80 जागा लढतात, 60 जागा निवडून येतात. त्यामुळे लोक कुणासोबत आहे? बाळासाहेबांचा आदर्श, बाळासाहेबांचा वारसा कोण चालवत आहे हे महाराष्ट्रातील जनतेने प्रूव्ह केलेलं आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.